चौकशा ऐक ना मला नाही 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 ताई, तुम्ही याला हात लावायचं नाही. आता तुम्ही म्हणाल की ही आमची बॅग आहे म्हणून. अहो कामगाराची बायकोय मी, हे असलं सामान उचलायची सवय आहे मला. या तुम्ही, आणि तुमचं आमचं असं काही नसतं, असं तुम्हीच म्हणलं होतात ना. आणि तुमचं आमचं असलं काही वेगळं राहणारच नाही हो. आता आपलं घर संसार समजा एकच होणार आहे, आपण एकाच चाळीत येणार आहे. मग चला, तुम्ही टेन्शन नका घेऊ ताई, मी आहे ना. त्याच तर मोठं टेन्शन आहे. गपतो का तू? हा, तू कशाला मध्ये मध्ये बोलतोय रे? तुम्ही टेन्शन नका घेऊ. फॅक्टरी आणि वस्ती गेली ना तेव्हा आम्हाला बी लय टेन्शन आलं होतं. लय वन फिरलो, शेवटी दमून भागून एका ठिकाणी बसलो. समोर भागूबाई. कोण भागूबाई? भागूबाई म्हणजे खरी खोरी भागूबाई नाही, भागूबाई सनिवास, आपली चाळ. या. अरे छान आहे नाव चाळीचं. हा. किती मजले? मजले? अहो ही तशी ती उभीवाली चाळ नाहीये, आडवी आहे. आता तुम्ही म्हणाल उभी चाळ आडवी झाली म्हणजे भूकंपात पडली का काय, तर तसलं नाही. ती बैठी का काय ती चाळ म्हणतात ना, तसली चाळ आहे. आता उभी काय आडवी काय, आपला संसार उभा आहे ना, मग तर झालं. बस कर आता, शाळेत गेल्यावर कळलं त्यांना. ते त्यांना कळलंच, पण सांग ना आपलं काम आहे का नाही. तर मी काय म्हणत होते, भागूबाई सनिवास चाळ एक नंबर चाळ आहे बघा. हा आता म्हणजे खोल्या तशा लई छोट्या आहेत, पण माणसांना झोपायला किती जागा लागते हो. पाणी भरायचं नळ बाहेर आहे, पण 4 कळशा आणि 2 बादल्या भरून आणल्या की आपला पण व्यायाम होतोय हो. आणि बाहेरच्या नळ्याला जास्त पाणी नसतं, घंटाकभर असतं, पण पाऊस पडला की छताला मात्र लय पाणी असतंय बघा. उंदर घुशी कधी मधी घरात घुसतात. आता मुंबईत माणसांनाच राहायला जागा नाही म्हणल्यावर त्यांना तरी कुठून राहणार हो, नाही का? नाही बरोबर आहे, मुळात आता घर मिळते राहायला हेच महत्वाचं नाही कसे. अगदी बरोबर बोललात बघा आदित्य भाऊ तुम्ही. अहो डोक्यावर छत आणि राहायला भिंती असल्या म्हणजे झालं. तर मी काय म्हणत होते, भागूबाई सनिवास चाळ. ओ सरकारने धोकादायक इमारत डिक्लेअर केलंय ना चाळीला, पण त्याचा फायदा ना आपल्यालाच होणार आहे. म्हणजे भाडं कमी आहे ना इथलं, पण काय इथलं भाडं वसूल करणारी बाई भयंकर आहे. म्हणजे दिसायला तशी एकदम चांगल्या घरची दिसती, एकदम टॉप, पण दिसत तसं नसतं ना. गोरे गोरे गाल, घारे घरे डोळे, डिट्टो मांजरीवाणी दिसती बघा. अहो पैसा म्हणजे तिचा जीव की प्राण आहे. पैशासाठी स्वतःच घर बी इकल बाई. हे डिस्क्रिप्शन थोडं ओळखीचं नाही वाटत आहे. अहो तुमची कशाची ओळख पटते, ती कुठं तुम्ही कुठं. आणि तसं बी आपल्याला कुठे इथं जास्त दिस राहायचंय. आता तुमच्या घरची भांडणं मिटली की तुम्ही निघून जाणार, आणि भगवानला पण चांगलं काम मिळालं की आम्ही बी निघून जाणार. मी दुसरं कुठलंच काम करणार नाहीये, मी आपल्याच फॅक्टरीत काम करणार आहे, आणि ते पुन्हा चालू करण्यासाठी मी सगळ्यातच राहणार आहे. कर बाबा कर, तुला काय करायचं ते कर, पण मला माझं काम करू दे ना. तर मी काय म्हणत होते बाई ते कथाई, तर आतमध्ये तुम्ही भागूबाई सनिवास. हा बरोबर तीच आहे. हे तुमच्या गडबडीत कधी पोचलो काही कळलंच नाही बघा. या या मी तुम्हाला चाळ आतून दाखवते. या राहू दे ताई, राहू दे. या भागूबाई सनिवास मध्ये तुमचं वेलकम. हा ही आपली समधी घर, ते ना ते आमचं घर. आणि इथनं डावीकडे गेलात ना की तिथं सार्वजनिक नळ आहे, आणि तिथं उजव्या हाताला गेलात ना तुम्ही की सार्वजनिक टॉयलेट आहे बघा. इथे घरात वॉशरूम नाहीये? वॉशरूम म्हणजे बाथरूम. हा बाथरूम. अहो असल्याच आईंमध्ये बाथरूम अशी मिजाच नसती बघा. इथं समजा ना सार्वजनिकच असते, म्हणजे टॉयलेट सार्वजनिक, नळ सार्वजनिक, आपली घरं सार्वजनिक. अहो एवढंच काय, आपलं आयुष्य बी सार्वजनिकच असतंय बघा. आणि इथल्या चाळीत ना काही लपून नाही राहत, कारण इथं सगळं उघड्यावरच असतंय ना. पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, ही द्या ना मी समजा सांभाळते बघा. मी तुमची संधी व्यवस्था करते, म्हणजे पाणी भरायला तुम्हाला माझ्याकडची बादली देते, जेवण करायला स्टो देते, 2 चमचे वाट्या ताट समधी देते बघा. आणि आजचं रातचं जेवण पण मीच करणार बघा तुमचं. तुम्हाला तुमच्या घरात कसला बी त्रास होऊ देणार नाही. आधी त्यांना रूम मिळून दे. आय माय सॉरी.
ती वसुलीवाली बाई आहे ना, ती पण हितच राहते, खाऱ्या डोळ्याची माणसं. तर मी तिच्याकडे जाते आणि तुमच्या घराचं काय ते बोलून घेते. माझं बोलणं झालं की मी तुम्हाला बोलून घेते ना, मग तुम्ही फायनल काय ते बोलून घ्या. आणि हा, ती ना जरा माजुरडी, तेव्हा तिची तार कवा सटकल ना काही सांगता येत नाही. आणि एकदा का तिची तार सटकली ना की पार हातापाया पडायला लागतंय तिच्या. शेवटी काय आहे, गरज आपल्याला आहे ना, आणि आपल्याला गरज असेल ना तर गाढवाची बी पाय धरायला लागतंय. हरकत नाही विद्या, गाढवाचेच काय, इथे राहायला जागा मिळणार असेल ना तर मी त्या घाऱ्या गोऱ्या मांजरीचे पण पाय धरायला तयार आहे. हे मी बोलून घेते. हॅलो, हा हॅलो, हो नाना, काय काय रे? मांजर चोरून दूध पिताना डोळे मिटून घेत. त्याला वाटतं की त्याला कोणी पाहत नाही, पण साऱ्या जगाची त्याच्यावर नजर असते. तशीच माझी करडी नजर असणार आहे तुझ्यावर. तेव्हा प्रत्येक हिशोब अगदी चोख लिहून ठेवायचा आणि महिन्याच्या अखेरीस मला द्यायचा. आलं का लक्षात? हो हो नाना. कोणाची किती भाडी थकली आहेत, कोणी किती चुकती केली आहेत हे तर लिहून ठेवायचंच, पण कोणाचं छत गळतंय, कोणाच्या घरात वीज नाहीये ह्याची ही नीट नोंद घ्यायची आणि तातडीने भाडेकरूंचे प्रश्न सोडवायचे. हो हो नाना, हो हो. भाडेकरूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. मोडकळीला आलेल्या घराचाही नाही आणि तुझाही नाही. माझा छे छे, माझा कशाला कुणाला काही त्रास होईल? मी अगदी माझं समजून करेन हो सगळं. अरे शेवटी आता आपल्या पणजीची चाळ म्हणजे माझीच नाही का ती? अजिबात नाही. ही चाळ सोहोनी कुटुंबाच्या मालकीची आहे. तुझा या चाळीशीच काय, सोहोनी कुटुंबाशीही आता काहीही संबंध नाहीये. नाना, अरे असं काय म्हणतोस? अरे सख्खी बहीण आहे रे मी तुझी. सख्खी बहीण आहेस, पण फक्त आमच्या आईच्या पोटी जन्मलीस म्हणून. नाहीतर तुझ्याशी कुठलंच नातं ठेवायची एकाही भावाची इच्छा नाहीये. आपले वडील हयात होते तोवर इतके लाड झाले तुझे की आम्हा भावांना कमी लेखलंस कायम. लग्न करून सासरी गेलीस ते घर सुद्धा तोडलंस. नवऱ्यांनी हाकललं तेव्हा भाऊ आठवले तुला, आणि त्याच भावांनी दयामाया दाखवून घरात घेतलं तर पुन्हा शिरजोरी सुरू केलीस. आमच्या बायकांना मोलकरणीसारखं वागवलंस, भांडण तंटे वाढवून ठेवलेस आणि इस्टेटीवर हक्क मागू लागलीस. अरे नाना, आता कशाला जुन्या गोष्टी उगाळून काढतोस? मी खूप बदलले रे आता. हा अगं, बदलली असतीस तर इतक्या वर्षांनी पुन्हा सासरी जाऊन हक्क मागितला नसतास, तमाशे केले नसतेस, आणि पुन्हा तिथून हाकलून दिल्यावर हात पसरून आमच्याच दारात आली नसतीस. अरे चुकलं बाबा, माझं सगळं चुकलं. आता त्याचंच प्रायश्चित्त म्हणून या पडक्या चाळीत इथे राहून भाडेकरूंची सेवा करीन हो मी. प्रायश्चित्त समज किंवा आणखी काही, पण हे आम्ही केलेले उपकार आहेत हे मात्र लक्षात ठेव. आणि उपकारांची परतफेड चांगलं वागून कर. पैशांची अफरातफर केलीस, लोकांना मुद्दाम त्रास दिलास, त्या जागेची मालकीण असल्यासारखी वागलीस तर याद राख, गाठ या नानाशी आहे. हो हो नाना, तू म्हणतोस ना अगदी तशीच वागीन. ह मी 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 चांगलं वागून दाखवीन आणि तुला पुन्हा मला ताई म्हणावंसं वाटेल असं वागून दाखवीन. वचन देते मी तुला. बरं, ठेव आता फोन. नाना 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 नाना, अरे तू ओळखत नाहीस अजून मला? नावाची सिंधू आहे मी माझ्या मर्जीची मालकीण आहे आणि आज ना उद्या या चाळीचीही मालकीण होईनच. मग तू येशील माझ्याकडे हात पसरून माझ्या दारात. कोण आहे? मी आहे विद्या. काय काय चिसून रे? काय दरवाजा तोडणार का आता? नाही, तसलं काय बी होणार नाही. त्याचं काय झालं? तक्रारी घेऊन आली असशील. नळाला पाणी येत नाहीये, लाईट जात आहेत सारखे, उंदराचा सुळसुळाट झालाय, 1 ना 2, हो की नाही? हे समजा आहेच, पण माझं तुमच्याकडे एक काम आहे. तुझी कामं करत बसायला मी काय तुझी मोलकरीण आहे?
या भागूबाई चाळीची नवी मालकीण आहे मी. पण माझं ऐकून तर घ्या. उद्या, आज मला वेळ नाही. तुमच्यासाठीच एक भाडे करू आणलं होतं. आता तुम्हीच नाही म्हणताय, मग राहून द्या. अगं एक मिनिट काय म्हणालीस? नवीन भाडे करू? सांग कोण आहेत ग? नवीन लग्न झालेलं जोडप आहे. इथले मुंबईचेच आहेत. घर सोडलंय त्यांनी. घर सोडलंय? का बरं? नक्की कारण माहित नाही, पण भांडण झालंय घरच्यांसोबत जणू. हे बघ, मी सांगते, त्या नियमात राहणार असतील आणि मुख्य म्हणजे भाडं वेळेवर देणार असतील तर राहू देईन मी. अहो त्याचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. अहो चांगल्या घरातली पोरं आहेत. अगं घर आहे कुठं पण त्यांच्याकडे. ते तुम्ही द्याल ना आता. द्या चावे द्या, मी त्यांना खोली दाखवते. मालकीण मी आहे इथली. खोली आणि किल्ल्या मी माझ्या हाताने त्यांना देणार. कोण तुझे गिराईके बघू. चल. तुम्ही काय काळजी करू नका. आमची म्हसाळ बचार करते, पण हुशार आहे. तिचं तोंड कमी चाललं ना की तिचं डोकं जास्त चालते. तुमचं काम 100% होणार म्हणजे होणारच. भेटली. दोघांसाठी खोली भेटली. चल से इथं काही आपली सोय होणार नाही. थांबा. भागूबाई सहनिवासच्या दारात आलेल्या भिकाऱ्याला सुद्धा रिकाम्या हाती पाठवत नाही मी. तुम्हाला बरी जाऊ दे. तुम्हाला म्हणे तुमच्या घरातल्यांनी बाहेर काढलंय. पण काळजी करू नका. मला ना घरातून बाहेर काढल्या गेलेल्या प्रत्येक माणसाचं दुःख अगदी चांगलं माहितीये. आणि लग्न करून आलेल्या सुनेचं तर फार नेमकं माहितीये. काळजी करू नका. मी आहे ना. मी देईन तुम्हाला आसरा. चला, तुम्हाला दाखवते तुमची जागा. आधी आई काय करतोयस तू? इथे राहण्यापेक्षा बाहेर रस्त्यावर राहतो. आपल्याला राहायला घर मिळावं अशी तुझीच इच्छा होती ना. हिच्या आसऱ्याला राहायचंय, पण ती इथली मालकीण नाहीये, केअरटेकर आहे फक्त. ते काही असेल, तिचे आपल्यावर जर उपकार होणार असतील ना तर. तुला कोणी सांगितलं मी तुमच्यावर उपकार करणार आहे म्हणून? चांगले वाजवून पैसे घेणार मी. हा, फुक्कट तर इथे माझ्या नवऱ्याला पण नाही राहू देणार. प्रॅक्टिकली विचार कर. ही बाई जर आपल्याकडून पैसे घेणार असेल आणि आपल्याला इथे राहू देणार असेल तर काय हरकत आहे पैसे देऊन राहायला? हा, इथे भगवान आहे, विद्या आहेत ना आपल्या सोबतीला. आणि या बाईला कसं इग्नोर करायचं हे मी तुला वेगळं शिकवायला हवंय का आदित्य? हे बघ, आपण दुसरं घर तर शोधतोच. ते घर मिळेपर्यंत तरी इथे राहूया ना. मला प्रॅक्टिकली पटतंय, पण माझं मन नाही मानत आहे. तुला नसेल वाटत तर आपण निघून जाऊया इथून. पण फक्त एकदा बघूया तरी हे कसं आहे घर. कसं आहे म्हणजे? एकदम छान आहे. राजा राणीचा राजमहाल आहे. चला, तुमची जागा दाखवते तुम्हाला. चला. हा आहे तुमचा राजमहाल. अंतःपुर, दिवाने खास,
किचन, बेडरूम, कम हॉल, कम सगळं. हे घर आहे, त्यापेक्षा आडगळीची खोली बरी असते. इथे नाही राहता येणार. चलसे घरदार नसलेल्यांनी असा माज करू नये. सध्याच्या घडीला हा माज परवडणार नाही तुला. हा, पण या घराचं भाडं मात्र नक्की परवडेल. परवडत असेल तर घ्या, नाहीतर राहा रस्त्यावर. नाहीतर एक काम करा, तुम्हाला जिथून हाकललं ना त्याच घरात जा हात पसरून परत. माझ्या वाट्याला काही दया माया आली नाही कधी. बघ, तुझ्या मामांना तुझ्यावर तरी दया येते का? आणि ते तुला घरात परत घेतात का? आदित्य, ऐक. इतकंही वाईट नाहीये हे घर. हे काय बोलतीस तू? हे काय घर आहे? अवस्था बघितलीस का त्याची? हो, पण डोक्यावर छप्पर तर आहे, आजूबाजूला 4 भिंती आहेत, दारं आहेत, खिडक्या आहेत. मग पास ना. आपण दोघं एकत्र असलो ना तर या जागेचा सगळा राजमहाल करू आपण. आणि तुला तर माहितीये मला इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करायला खूप आवडतं. आणि तुला सुद्धा छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये सुख शोधता येतं ना. मग राजमहालच काय, ताजमहाल बनवू या जागेचा. आणि आधी घर ना माणसांनी बनतं. त्यामुळे तू आणि मी एकत्र असू तर या जागेला सुद्धा आपलं घर बनतं. बाई 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 बाई, नवरा बायकोचं एवढं प्रेम मी याआधी फक्त पुस्तकात वाचलं होतं किंवा नाटक सिनेमात पाहिलं होतं. आज समक्ष पाहिलं. हो, करा करा, पोटभर प्रेम करा, असंच प्रेम करा. पण आधी माझे भाड्याचे पैसे टाका. काय भाडं आहे या घराचं? फक्त रुपये 10,000. 10,000? आमच्याकडनं तर 6,000 घेता. खास माणसांसाठी खास जागा आणि खास जागेचं खास भाडं. आणि तसंही या जागेचा ताजमहाल करणार म्हणालेत हे. मग भाडं पण तसंच हवं ना. आणि माझे आणि यांचे काही जुने हिशोब चुकते करायचे. परवडत असेल तर राहा, नाहीतर थांबा. आता 2500 आहेत फक्त. ATM नावाची तिन्ही त्रिकाळ चालणारी सोय असते या जगात. बँकेतही नाही आहेत सध्या पैसे. का? बायकोवर उधळलेस की काय सगळे पैसे? का लाडक्या मामांनी हिसकावून घेतले? पैसे का नाही ते महत्वाचं नाहीये. पैसे नाहीयेत ही फॅक्ट आहे, पण पुढच्या काही दिवसात आम्ही तुम्हाला पैसे देऊ. मला ताबडतोब पैसे हवे. ताबडतोब म्हणजे? ओ, त्या निरांजनाच्या वेळेला तुम्हाला ताबडतोब पैसे हवे होते तसे का? बरं झालं आठवलं. त्यावेळी तुमच्याकडे 1,500 रुपये उधार राहिलेत आमचे. त्यामुळे ते आणि हे मिळून 4,000 रुपये तुम्हाला मिळाले तसं समजा. आणि उरलेले सगळे पैसे आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला देऊ. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, देते. मी तुम्हाला थोडीशी मुदत देते. आता 2500 द्या आणि थोड्या दिवसांनी द्या उरलेले पैसे. बाई 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 बाई, किती खोटारडं असावं माणसानी. 2,500 आहेत म्हणत 3,000 काढलेस पाकिटातून आणि त्यातले 500 परत ठेवलेस पाकिटात. देते 500, दे इकडे. पुढच्या 3-4 दिवसात तुम्हाला तुमचे पैसे देऊ म्हटलंय ना. मग आता त्या 500 रुपयांवर का डोळा आहे तुमचा? आणि हे घर आमच्या राहण्याजोगं करण्यासाठी आम्हालाही पैसे खर्च करावे लागणार. त्यामुळे ते 2500 ठेवा, नाहीतर हाती आलेल्या लक्ष्मीला लाथाडायची पद्धत तुमच्या घरी असेल. मला तशी सवय नाही.
या जागेला घर बनवूया. तुमचं, आमचं, आपलं घर.